पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। मुंबईतील भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीसाठी गुजरातहून बस आणण्यात आली होती, त्यावरून सध्या राजकारण पेटलंय। खासदार संजय राऊत यांनी देखील त्यावरून टीका केली आहे। खेळाडूंसाठी गुजरातवरून बस आणून नेमकं काय दाखवू पाहताय असा प्रश्न भाजप आणि मोदी सरकारला त्यांनी विचारला आहे। याच्यावरती मुंबई क्रिकेट असोसिएशनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पाहिजे। तुमच्या क्रिकेट संघटनेच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे, तर त्यांना हे वेदना झाली पाहिजे। त्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवरती अनेक मराठी लोक आहेत, त्यात शिवसेनेचेही लोक आहेत ना। त्या शिवसैनिक सुद्धा जसं मी समजतो त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता की मुंबईमध्ये क्रिकेटपटूंचं आगमन होत आहे। रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे माझ्या माहितीप्रमाणे, मला क्रिकेटमधलं फार ज्ञान नाही, पण बोरिवलीतला आहे तो। बरेचसे खेळाडू मुंबईतले आहेत, मुंबई इंडियन्सचे आहेत, पण त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातवरून बस आणावी लागते। हे तुम्ही का दाखवताय, काय दाखवू इच्छित आहे? यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे संघ किंवा अशा प्रकारचे उत्सव झाले तेव्हा मुंबईनं त्यांचं जोरदार स्वागत केलंय। मुंबईच्या ताफ्यामध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारच्या बसेस आहेत। जर नसती तर बनवून घेतली असते का रात्रीमध्ये, एवढी मुंबईची क्षमता आहे। पण खास गुजरातवरून बस पाठवण्यात आली, म्हणजे गुजरात आहे म्हणून देश आहे हे दाखवताय का की सब कुछ गुजरात? बनारस मध्ये मोदी यांना जो पराभवाचा सामना म्हणत नाही पण जो निसटता विजय त्यांना मिळाला आणि पराभव होता होता वाचला, तो ह्यामुळे वाराणसी मधली सगळे ठेकेदारी गुजरातच्या लोकांच्या हातामध्ये। माझा प्रश्न संपलेला नाही, उत्तर संपलेलं नाही। ही सगळी ठेकेदारी वाराणसी मधली गुजराती लोकांच्या हातामध्ये, लहान लहान अगदी प्लंबर पासून ते पुलाच्या ठेकेदारापर्यंत दुकानदारी, हॉटेल्स, त्या चिडीतून वाराणसीच्या लोकांनी मोदींचा पराभव करण्याचा प्रयत्न केला। मोदी थोडक्यात बचावले आणि मुंबईत सुद्धा भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव याचमुळे झालेला आहे। मुंबई ह्या देशाची आर्थिक राजधानी आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे। मुंबई सर्व काही आहे। मुंबईतलाच पैसा गुजरातला जातोय, लक्षात घ्या। इथूनच लूट होते आणि तिकडे जाते। त्याच्यामुळे ठीक आहे, एक बस आली त्याच्यामुळे का फरक पडत नाही। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।